दुपारी थोडंसं झोपून मग चहा वगैरे ठेवली आणि मग पुढच्या कामाला लागली. एंजलचा डान्स होता तर आज ती ही साडी नेसणार आहे आणि ह्या बांगड्या तिला काढून ठेवलेल्या सगळ्या मल्टी कलरच्या आहेत, ऑल मॅचिंग. आणि हा ब्लाऊज आणि ही साडी काढून ठेवलेली आणि तिची तयारी करण्यासाठी तिला मला दुसरीकडे घेऊन जायचं होतं. जेवण आम्ही तिथेच करणार आहे, पण पप्पाला पटकन बनवून घेतलं चपाती भाजी. 6 वाजलेले. त्याच्या आधी माझी भाजी चपाती पप्पांसाठी रेडी झालेली आहे आणि मग आता एंजलला रेडी करायला मी नेते. कशी काय त्याची सायकल लागली पण? कोण पेटी नाही सीजन आपला अशी पेटी मग जा अशीवाली लायनरची जा. कोणा नाव काय ग तिचं? रामेश्वरी. तिला नाही माहिती. हा फोटो बघेल तेव्हा समजा. चपटीवाली ना, चपटीवाली तिथे बघ त्या साईडला. होईल, अजून तयारीच नाही झाली. अरे अजून कोण नाही आला. आपण बायकोडे मध्ये उपवासाच्या तू जा ना. कोणाच्या गोष्टी तुम्ही पप्पा नेते मला पण आपल्या इथून कोण नाही ना. आपल्या इथून कोण नाही बच्चा. आपणच जायला लागतं. त्याचा बोलत नाही ना आयुष्य असं पकड. हा ते काढायचं ना. किंजलची हाईट तुमची एवढी झाली. इकडे माझी एंजू रेडी झालेली. एंजू इथे बघ, पूर्ण मागे वगैरे फिर. हळूहळू मस्त दिसते. आणि इथे मी पण रेडी झालेली आहे आणि इकडे आमची मिश्का रेडी झाली. पण बघा हे सगळं कुटाणा केलेला आहे तिने. तुला पाणी वगैरे प्यायचंय पी. चला आज एंजलचा डान्स आहे, आम्ही निघतो आता. हा ते छान ठेवलं.
नितेशजी प्लीज जरा या. आमच्या निर्माते कुठे हर्षदा वहिनी कुठे आहे? नितेशजींनी हा एक छान प्रयत्न केलेला आहे की या प्रयत्नासाठी जरा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. त्या टाळ्या यासाठी आहेत की आज रेंद्रगोवे शिकणाऱ्या मुलांना आपल्या संस्कृतीत नारळी पौर्णिमा का साजरी केली जाते. चैत्राचा महिना काय आहे? आज जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून शिकवलं जातं, पण चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद हे सगळं निघून गेलंय. पण चैत्रातच आपला उत्सव येतो नाही का देवीचा. तर हे सगळं रुजवण्याचं काम हे नितेश दादा म्हात्रे आपल्या वाशी गावामध्ये करतायत. अच्छा ते काम करतायत. पहिलं स्वतः, मग आपलं घर, आणि मग आपला विभाग, आणि मग आपलं राज्य, मग आपला देश. एवढं स्वप्न असं पाहायचं असतं. म्हणून पहिला प्रयत्न वाशी गावातनं सुरुवात केला. HN डान्स अकॅडमी म्हणून आपल्या वाशी गावामध्ये सुरू आहे. आणि या वाशी गावातल्या अकॅडमीमध्ये ही सर्व मुलं नृत्याचे धडे घेत आहेत. आपल्या लोकसंस्कृतीचे धडे घेत आहेत. नुसतं नृत्य हे नृत्य नसतं. काही लोकांना अशी माझ्यासारखी पोटाची श्रीमंती जी इथे. हर्षदा म्हात्रे कृपया स्टेजवर या. हर्षदा म्हात्रे. तर ही श्रीमंती कायम स्वरूपी निघून जाण्यासाठी डान्स हे खूप मोठं माध्यम आहे. पण ह्या आपल्या सबस्क्रायबर आहेत. मला माहितीच नव्हतं आणि त्यांनी अचानक एंजलला पकडलं आणि फोटो वगैरे सगळं व्हिडिओ काढायला लागले. आणि सगळं झाल्याच्या नंतर ते त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचे ब्लॉग बघतो म्हणून. तर म्हटलं थँक्यू सो मच. आणि मग एंजलबरोबर खूप सारे व्हिडिओ काढले. तिला उचलून घेतलं, तिची पप्पी घेतली आणि खूप मस्त मस्त त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये पण व्हिडिओ काढले. मला एवढं नाही जमलं काढायला कारण मला माहितीच नव्हतं. नंतर मला एंडिंगला समजलं. अरे वा अजून ते पाहते ते तिला अजून एंड नव्हता झाला. आल्यावरती जरा एंजलचं चेंज वगैरे केलं आणि आपल्याला आपले सबस्क्रायबर भेटले होते. त्यांच्याबरोबर थोडासा व्हिडिओ काढला, फोटोज काढले आणि त्यांनी उचलून वगैरे घेतलेला एंजलला. चला मग आता झालेला एंजलचा डान्स. दमलेली ती खूप म्हणून मी तिला घेऊन आले. तरी पण तिचा ना खूप लेट होता डान्स. बाकी खूप सारे अगोदर झालेले. म्हटलं कंटाळली आहे का काय, पण नाही, तिला बसायची वगैरे सोय होती, सगळं होतं. त्याच्यामुळे मग तिचा डान्स झाला आणि आम्ही इमिजिएट आलेलो आहे. आत्ता तिथे काहीतरी प्रोग्राम संपला. चला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. ज्याने सबस्क्राईब नाही केले त्याने सबस्क्राईब करा. चला बाय, गुड नाईट. तोपर्यंत उद्याच्या नवीन एका ब्लॉगसोबत आपण भेटूया. तोपर्यंत गुड नाईट.